टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। जळगावकर संगीत प्रेमींसाठी आयोजित करण्यात आलेली बालगायिका सिया भावसार हिची सिया की सरगम ही बहारदार सांगीतिक मैफल उत्साहात पार पडली। महाबळ येथील मायादेवी नगरमधील रोटरी भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात सियाच्या सुरेल आवाजाने उपस्थित रसिकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केलं। पुण्यातील नामांकित सिंगिंग स्टार स्पर्धेची विजेती तसंच पुणे आयडल लिटिल चॅम्प्सची फायनलिस्ट असलेल्या सिया भावसारनं आपल्या दमदार गायकीची छाप जळगावात उमटवली आहे। क्लासिकल, भक्तिगीते, मराठी भावगीते, लावणी आणि हिंदी चित्रपटातील लोकप्रिय गाण्यांनी या मैफलीची रंगत आणखीन वाढवली आहे। पंचतूण, नरुंड, मन मंदिर, नारायण रमा रमणा, वंदे मातरम यांसारख्या भक्ती आणि शास्त्रीय संगीतानं कार्यक्रमाची सुरुवात झाली। तर मी राधिका, मेहंदीच्या पानावर, बघ उघडीनी दार, कसं काय पाटील, हृदय वसंत फुलताना, घागर घेऊन, वाजले की बारा आणि कांदे पोहे या मराठी गीतांनी रसिकांची दाद मिळवली। यासोबतच काहे छेड छेड मोहे, कहना ही क्या, मोनिका आणि मेरे ढोलना या हिंदी गाण्यांनी सुद्धा उपस्थितांची मने जिंकली। या सांगीतिक सोहळ्याला ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर, पीतांबर भावसार, प्राध्यापक शरदचंद्र छापेकर, सौ उज्ज्वला कुलकर्णी, श्री कुलकर्णी तसंच सुप्रसिद्ध गायक संजय पत्की यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती। कार्यक्रमाचं संयोजन श्री व सौ मालती भास्करराव भावसार यांनी केलं, तर अपूर्व वाणी यांनी ओघवत्या शैलीतून सूत्रसंचालन केलं। कार्यक्रमाच्या शेवटी योगेश भावसार यांनी उपस्थित मान्यवर आणि रसिकांचे आभार मानले। हा सांगीतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्य प्रांतिक भावसार समाजाचे अध्यक्ष रामेश्वर भावसार, सौ अनिता गोखले, सुप्रसिद्ध गायक आणि वादक दुष्यंत जोशी, नाटक दिग्दर्शक चिंतामण पाटील तसंच गणेश पाटील, प्रदीप पाटील आणि रोटरी क्लब जळगाव सह अनेक सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। नमस्कार, मी योगेश भावसार, सिया भावसार हिचे बाबा, आणि आज जळगावमध्ये 8 ऑगस्टला एक कार्यक्रम आयोजित केला आहे, सिया की सरगम। हा कार्यक्रम मराठी, हिंदी या सासुरी, चौफेर, सप्तरंगी कार्यक्रम आपल्या जळगावच्या रसिक प्रेक्षकांसाठी जो आयोजित केला आहे त्याला खूप मोठे मोठे मान्यवर आलेले आहेत आणि बऱ्याच गुरुवारांनी तिला आशीर्वाद दिलेला आहे, प्रेम दिलेलं आहे आणि आपल्या संपादकांचे संवाद यांचे सुद्धा मनपूर्वक आभार। तुम्ही हे आम्हाला कव्हर अप केल्याबद्दल ऐकूया मी राधिका। अभिनंदन। काय सांगाल आज हा जो कार्यक्रम होतोय त्या संदर्भात काय सांगाल? सियाचा हा पहिलाच कॉन्सर्ट आहे तसं बघायला गेलं तर, आणि सिया की सरगम हा जळगावला ठेवण्याचा मेन रिझनच हे होतं की ती बॉर्न इथलीच आहे, त्याच्यामुळे आम्हाला असं वाटलं की सुरुवात जळगावपासूनच केलेली कधीही छान राहिली। आणि खरंच जळगावकरांचं मनापासून कौतुक आणि खूप आभार, त्यांनी सगळ्यांनी इतका छान प्रतिसाद दिला सियाच्या कार्यक्रमाला। आम्ही खरंच मनापासून सगळे खूप आभारी आहोत। सियाचा इतका गोड आवाज आहे हे जळगावकरांना आता माहिती पडलं आहे। आणि सियाने तिचं कुठे केलं, शिक्षण कुठे घेतलं? सिया ऑनलाईन शिकते, तिचे गुरु आहेत पुण्यातच, आणि गेली 4 वर्षांपासून ती शिक्षण घेते पुण्यातच। तिला आवड कशी निर्माण झाली? ती लहान असताना ना अभंग म्हणायची, जे पण मूवीजमध्ये वगैरे ऐकलेलं असायचं तुकाराम मूवीत वगैरे, तर ती गुणगुणायची। मग आम्हाला असं वाटतं की बहुधा तिला गाण्यात रस असावा, म्हणून मग थोडा आम्ही पुश केला, तर ती खूप छान प्रतिसाद देत होती आणि ती सुरेल गायला लागली। चला, नमस्कार, मी संजय पत्की। आजच्या कार्यक्रमाला जे सिया भावसार जी जुनागडे यांची जी नाते दादा मला भेटली आणि ती पोरगी फार छान गाते आणि खूप व्यवस्थित, अजून तिला थोडंसं जर चांगलं हे केलं चांगल्या ठिकाणी तर ती उत्तम गायिका होऊ शकेल। या कार्यक्रमाला आत्ता मी 2 गाणे ऐकले, काही कामानिमित्त मला बाहेर जावं लागतं आहे, पण इच्छा आहे बसण्याची, पण काही कारणास्तव बसू शकलो नाही, पण अतिशय उत्तम ती तयार होऊ शकते। तिला माझ्या मनापासून आशीर्वाद आणि सगळ्या भावसार परिवारांना माझ्या शुभेच्छा। धन्यवाद। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट तन्वीर पिंजारी, जळगाव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।